दोन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समित आणि भूपेंद्र यांच्यावरती सुद्धा खूप जबाबदारी असणार आहे, कारण 4 षटकांचा सामना इन ॲक्शनमध्ये आपल्यासोबत आहे. तर तिथे मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला पहिल्या षटकापासूनच ताबडतोब फलंदाजी करावी लागणार आहे. चला लगेच स्प्रेड व्हा प्लीज मित्रांनो, घाई करा, थोडीशी त्वरा करा, कारण वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही. अतिशय अभ्यासू आणि अर्थातच चांगला अनुभव ज्यांच्याकडे असे पंच आपण पाहतोय. अमोलजी वेतोस्कर सर असतील, अशोकजी राऊत सर असतील, परशुरामजी पाटील सर असतील, आमचे मॅन्युअल स्कोरर सुखदेव अर्थातच पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. मुख्य ऑपरेटर आणि अपडेटरच्या माध्यमातून सूरजला आपण पाहतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आकाश आणि अर्थातच बुलंद आवाज मनीजी पाटील सर असतील, संदीपजी गावण सर असतील. अशी एक मोठी टीम आज मात्र आपल्याला पाहायला भेटते. एक मोठा तामजाम ससूनगर नगरीमध्ये पुन्हा एकदा, आणि प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजवानी आहे. खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म, तर प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर जीतू आपल्याला दिसतोय. वैयक्तिक पहिलं आणि अर्थातच संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन ससूनगर क्रिकेट क्लबसाठी तो आज मात्र दाखल झाला आहे. स्वतःच्या गावासाठी आज तो मात्र मैदानाच्या आतमध्ये रेडी आहे पहिलं षटक घेऊन या सामन्यामधला. पहिला चेंडू खोलवर डब्याचा चेंडू हाताला आहे, आणि या विकेटचं वैशिष्ट्य आहे, कारण कॉन्क्रीटचं विकेट आहे. जेव्हा जेव्हा आपण खोलवर डब्याची गोलंदाजी केली, थोडंसं अडचणीमध्ये आपण नेहमी फलंदाजाला ठेवलं आहे. जिथे मात्र थोडेसे शॉर्ट किंवा पायावरती चेंडू आदलत फलंदाजाला संधी भेटली मोठे फटके खेळण्याची, तर मात्र विकेट तर चांगलं आहे. आपल्याला संधी आहे, जर आपण कुठेतरी फलंदाजाला संधी दिली, शॉर्ट चेंडू आदळून तर मोठा फटका येणार आहे. परंतु गुड लेंथ किंवा फुलर लेंथचे चेंडू हाताले तर वारंवार इथे मात्र गोलंदाजाला सुद्धा चांगले विकेट्स भेटले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा जीतू द्या. ऑफटिकच्या जास्त बाहेर स्क्वेअर कटचा फटका. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 1 बाउन्स, 2 बाउन्स आणि अर्थातच 3 बाउन्स. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 4 आणि 4. यस डीजे मास्टर. बोल बोल. नाही इथे मात्र अगदी सरळ रेषेमध्ये फटका आहे. क्लिअरच भेटेल का तरी या समालोचन कक्षाला सलामी देणारा अर्थातच आपण पाहतोय 1 बाउन्स बॅक टू बॅक. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन. येतोय दुसरा चौकार. धावफलक 4 ने फ्लॉईल. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 9 या आकड्यावर. 3 चेंडू बॅक टू बॅक आपण पाहतोय. अर्थातच पहिला चेंडू कुठेतरी डॉट आला, त्याच्यानंतर फलंदाजाने स्वतःला शेट केलं. या चेंडूवरती सुद्धा थोडासा आधी शफल झाला होता ऑन साईडला आणि फटका खेचला ओव्हर द बॉलर सेट. फक्त बघायच्या भूमिकेमध्ये मात्र तिथे गोलंदाज होता. येणारे 3 चेंडू महत्त्वपूर्ण आहेत, कारण 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटमध्ये फटका फसतोय. सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये फसवलंय. इथे मात्र चांगला झेल आपण अर्थातच पाहतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. 2 चांगल्या फटक्यानंतर प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज जीतून एक गॉन. या डीजे मास्टर. कोण गेले? मितेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मितेशला आपण पाहतोय. मितेशचा विचार केला वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये ताबडतोड फलंदाजीसाठी त्याला अर्थातच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा भेटलंय. आणि तिथे एक चांगला झेल अमयने मात्र टिपला. डीप स्क्वेअरला एक डीप मिड विकेट रिझनवरती थोडासा फाईन उभा होता तो. आल्या आल्या स्वतःच्या नावाचा ठसा उजवण्याचा प्रयत्न केलाय. अजून एक बिग लगवण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडत आहेत. चेंडू निघून जातोय मैदानाच्या बाहेर. येतोय अजून एक षटकार.
आणि आक्रमकताही त्याची शैली आहे. मितेश याच्यासाठीच ओळखला जातो. रितेशवरती हल्ला चढवला गेला, जितेशवरती अर्थातच हल्ला चढवला गेला. इथे फुलर लाईनचा चेंडू ऑन साइडला ट्रॅक केला, फेकून दिला चेंडूला बाहेर. येतोय अजून एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा. यस डीजे मास्टर. पहिल्या षटकामध्ये तब्बल पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, परंतु त्याच्यानंतर 5 चेंडूवरती तब्बल 20 धावा खर्च झाला. त्यात एक विकेट पण आहे. म्हणजे थोडंसं महागडं ठरलंय गोलंदाज इथे पाहिलं जर जितो, कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्येच 21 धावा आल्या आणि त्याच्यामध्ये मोठं कारण मितेशचं आहे. कारण मितेशने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. धावफलकाला अतिशय चालना तिथे मात्र भेटली आहे. दुसरं षटक घेऊन हर्षद पाटील, ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आहे. आता मात्र गोलंदाजी करावी लागणार. राईट आर्म ओव्हर द विकेंड सुरुवात करेल काही सुद्धा, अर्थातच त्याची ओळख आहे. जास्तीत जास्त तो राईट आर्म ओव्हर द विकेंड गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि तोच मात्र सज्ज आहे. हर्षद विरुद्ध आपण बॅटल पाहिलं तर अर्थातच मितेश समित आपल्याला दिसतोय. यावेळेस ऑफस्टिकच्या जास्त बाहेर अनुभव त्याच्याकडे आहे, हर्षदकडे सुद्धा. त्या अनुभवाच्या शिदोरीचा तो वापर मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. पहिला चेंडू फलंदाजाच्या रीचपासून थोडासा लांब, म्हणजे कुठेतरी डिफेन्सिव्ह गोलंदाजी. त्याला माहिती आहे फलंदाज मात्र रेडी आहे. स्लॉटवरची चेंडू जर हात आले. दुसरा चेंडू सुद्धा त्याच रिजनवरती आणि थोडीशी गती कमी होती. चेंज ऑफ पेस आपण पाहिला या चेंडूवरती सुद्धा, जास्त काही मोठा फटका मारता आला नाही आणि एका धावेने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. धावफलक तर चांगल्या परिस्थितीमध्ये, परंतु इथून धावा येणं गरजेचं आहे. कंटिन्यू धावा जर येत राहिल्या तर कुठेतरी मात्र गोलंदाजावरती दडपण असेल, प्रेशर असेल. इथे मात्र शॉर्ट चेंडू, त्याला केलंय शॉर्ट अंपूल, होणार सक्सेसफुल. येतोय मितेशच्या फळीतून अजून एक अर्थातच षटकार. आणि बॅक टू बॅक अर्थातच षटकारांची हॅट्रिक आपण मितेशच्या फळीतून पाहतोय. ऑफसाईडचा चेंडू होता, परंतु त्याला ड्रॅग करून फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरील षटकारासाठी. काय फटका खेचतोय. इथे मात्र प्रयत्न पुन्हा एकदा होते. आपण पाहिलं मितेशला मात्र त्याच्यासाठीच इंट्रोड्यूस केलं गेलं, कारण 4 षटकांचा सामना आहे. आक्रमक तो मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आणि आक्रमकता ही त्याची शैली आहे. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. इथे मात्र आपण पाहिला स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. हर्षदने सुद्धा कमबॅक केले. 4 चेंडूमध्ये केवळ त्याने धावांचा विचार केला. 7 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे, कौतुक करावं लागणार. एक त्याच षटकार आलाय, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मितेश मोठा फटक्याचेच प्रयत्न करणार आहे. अशी तरी सध्या तिथे मनस्थिती त्याची दिसते. त्याच्यासाठी चेंडू बघावा लागणार आहे. पुन्हा एकदा प्रयत्न झाले, गलीच्या क्षेत्ररक्षकाने केली चुकी. फ्लाइंग स्लीप गलीच्या मध्ये अर्थातच ऋतिक होता. ऋतिकने मात्र अर्थातच कुठेतरी चुकी केली आहे. इथे मात्र आपण पाहिलं मितेशचा गडी या क्षणी मात्र बाद होणं खूप गरजेचं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर त्याला महत्त्व नाहीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. दत्ताळी समित आपण पाहतोय 29 या आकड्यावरती गडीचा विचार केला. एक गडी पहिल्या षटकाच्या 4थ्या चेंडूवरती बाद झाला होता. घेऊया ब्रेक, जाऊया डीजे कडे. डीजे
फलंदाजी मार्कवरती अर्थातच एक नौका आणि अर्थातच नवोदित खेळाडू आपल्याला दिसतोय. अमय वैयक्तिक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय. अमय चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा दाखवली होती. वय वर्ष विचार केला अजूनही अंडर 19चा खेळाडू आहे, परंतु खूप जास्त प्रभावित केलंय. इथे मात्र ऑन साइडला ट्रॅक केला. यश चेंडू खाली आहे, परंतु यशच्या डोक्यावरून फक्त बघायच्या भूमिकेमध्ये फिल्डर बने दर्शक बने फिल्डर येतोय. 1 बाउन्स ससूनोगर चषकाचा मानाचा चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. मितेश यावेळेस अलॉंग द कार्पेट सरळ बॅटीने केलेला फटका. 2 क्षेत्ररक्षक जितू आणि यश. जितूने मात्र कलेक्शन केलंय. बॅकअप आलं होतं, परंतु जितूने पहिल्या सटेमध्ये चेंडूला टॅकल केलं, लगेच फेकी केली. एका धावेने स्ट्राईक. 2 धावेने अर्थातच धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि धावांचा ओघ मात्र आता कमी होत नाहीये. कारण त्याचं कारण आहे मितेशने मात्र आक्रमकता एकमेव पवित्र मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. अजून एक चांगला चेंडू इथे मात्र आपण पाहतो. या चेंडूची गरज होती. धावांचा ओघ कमी करायचं तर कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्यासाठी आपल्याला डॉट चेंडू हाताळावे लागणार आहेत. वैयक्तिक 25 धावांवरती खेळताना आपल्याला मितेश देतोय आणि सांघिक धावफलकाचा जर विचार केला धावफलक 35 या आकड्यावरती आहे. म्हणजे 25 धावा ऑलमोस्ट 70% कॉन्ट्रीब्युशन इथे मितेशचं आहे. इथे मात्र शॉर्ट चेंडू, परंतु गती कमी होती आणि अशा वेळेस लॉकच्या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजाला गती कमी देणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आला, परंतु त्यांना टॅकल करता आलं नाही. बॅकअप जिथपर्यंत टॅकल करेल तिथपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवरती बराच वेळानंतर आपण मितेशला पाहतोय. समित मात्र बऱ्याच वेळाने नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे, कारण त्याला माहिती आहे मितेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये अर्थातच बोलतीये. पुन्हा एकदा आक्रमण करेल का? इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षक होता. म्हणजे 11 चेंडू 27 धावांची अर्थातच आक्रमक फलंदाजी त्याने मात्र केली आहे. तब्बल 3 षटकार त्याच्या फळीतून आले आहेत. चांगला केमिओ आपण पाहतो, कारण 4 षटकांमध्ये अर्थातच अशीच ताबडतोड फलंदाजी करणं संघाची गरज होती आणि त्या गरजेची पूर्तता त्याने मैदानाच्या आतमध्ये हुबेहूब केली आहे. आता मात्र धावांचा विचार केला, धावांचा ओघ थोडासा थांबेल का? कारण धावफलक आता मात्र 37 या आकड्यावरती आहे आणि अमयने मात्र ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो लगावून दिलाय. शेवटचा चेंडू या षटकातील आहे. 3रं षटक आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. दत्ताई समित वर्सेस ससूनवघर. इथे पंच अर्थातच डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा येत आहेत. अजून एक धाव परिपूर्ण होईल का? विकेट किपर तर तिथे तैनात आहे आणि अर्थातच नो बॉलचा इशारा आलाय. नो +2 म्हणजे 1 के साथ 2 फ्री. चला, अर्थातच 3 धावा धावून पूर्ण झाल्यात आणि 1 एक्स्ट्राची धाव आहे. तब्बल 4 धावा धावफलकावरती येत आहेत आणि धावांचा विचार केला धावफलक 41 या आकड्यावरती आणि पंचांचा इशारा येतोय लगेचच फ्री हिटचा. ओव्हर द वेस्ट साइडचा अर्थातच नो आपण पाहिला. कुठेतरी जास्त गतीने चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता. अगदी सरळ बॅटीने खेळलेला फटका आहे. लॉंग ऑनचा खेळाडू वेगाने येतोय, परंतु फ्री हिटचा चेंडू होता.
आणि तिथे मात्र धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे. विकेट किपर थोडीशी जागा सोडली आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये असं म्हणलं न वावगं ठरणार नाहीये, कारण धावफलक 43 या आकड्यावरती आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. चला पाणी पाठवा. जर पंचांना विचारायचं आधी आपण त्याच्यानंतर पंच पाणी पाठवायचं आहे का, कारण अर्थातच फलंदाजाला गरज आहे. 43 लॉस ऑफ 2 आपण पाहतोय. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन मितेशचं राहिलं, परंतु मितेश बाद झाल्यानंतर धावफलकाला थोडंसं अंकुश लगावलं गेलंय. घेऊया शॉर्ट ब्रेक. डीजेला सुद्धा देऊया संधी. यस डीजे मास्टर. अंकित. गोलंदाजी मार्क वरती आपण अंकितला पाहतोय. अमृत मागच्या सामन्यामध्ये अंकितने गोलंदाजी केली होती आणि अर्थातच आता मात्र आपण अमृतला पाहतोय. धावांचा विचार केला ऑलरेडी 43 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना आहे. शेवटचं महत्त्वाचं षटक आहे. समित आणि प्रियांशू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र ऑन साइडला ड्रॅग केलाय. डी मिड विकेट वरती खेळाडू आहे. थोडासा हाऊस फील्डची साथ भेटी आहे फलंदाजाला आणि चेंडू होतोय फरार. धावा भेटील 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 47 या आकड्यावरती. यस डीजे मास्टर. थँक्यू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अर्थातच तिथे परिपूर्ण होतोय. 2 धावेने धावफलक. या दोन चेंडूवरती तब्बल 6 धावा आल्यात. म्हणजे अर्थातच कुठेतरी जमेची बाजू आहे फलंदाजीसाठी आणि दुसऱ्या बाजूला विचार केला ससूनगर संघासाठी मात्र कुठेतरी खतऱ्याची घंटी आहे. इथून मात्र आपल्याला धावा थांबवाव्या लागणार आहेत, कारण 4 षटकांमध्ये धावफलक चेस करणं थोडंसं कठीण काम होणार आहे. इम्पॅक्ट अक्कीस थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर असणार आहे, यात काही दुमत नाही आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न किंवा स्ट्राईक इन रोटेशनचा प्रयत्न झाला आहे. लेग बाईसच्या माध्यमातून पहिली धाव झाली आहे. स्ट्राईक इन रोटेशन करण्याच्या नादामध्ये दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण पाहिलं बॅक टू द पवेलियन. संत गतीने धावफलक पुढे जात आहे. विकेट करायचं होतं, परंतु आपण पुन्हा एकदा पाहिला गोलंदाजाने ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू हाताळला आणि तो सुद्धा फुलर लेनचा होता. म्हणजे कुठेतरी शॉर्ट ऑफ गुड लेनच्या सुद्धा पुढचा चेंडू आपण पाहिला आणि लेग बाईसच्या माध्यमातून अजून एक धाव येते.
इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि जाणारा हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर. यस, येतोय हा महत्वाचा षटकार. या डीजे होऊन जाऊ दे. धावांचा विचार केला 57 धावा धाव फलकावरती आहेत. चला, करण पाटीलनी प्लीज स्टेजशी संपर्क साधायचा आहे. इथे मात्र आपण पाहिलं ट्रॅक केलाय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू अतिशय वेगाने येतो. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईक अँड रोटेशनचा प्रयत्न होतोय. विकेट किपर करतोय चुकी आणि त्याच्यामुळे स्ट्राईक अँड रोटेशन सुद्धा होतोय. षटक इथे समाप्त. अर्थातच षटक समाप्त होतं आणि अर्थातच धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय तब्बल 59 या आकड्यावरती आहे. 4 षटकांच्या जर समरीचा विचार केला, काय फलंदाजी राहिली. अफलातून 11 चेंडू, ज्या 27 धावा. अर्थातच मितेश आल्या त्याच्या मोबदल्यावरती तब्बल 59 धावा धावफलकावरती आहेत आणि अर्थातच 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. तसंच पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत संदीपजी गावंड साहेब अर्थातच जोडले जाणार आहेत. धावतं वर्णन घेऊन या सेकंड इनिंगचं. यस, घेऊया शॉर्ट ब्रेक. जाऊया डीजे मास्टरकडे. मनीष पाटील सर येतील आपल्यासोबत. त्याच्या अगोदर ऐकूया की मधुर संगीत नव्या मैदानाच्या आतमध्ये. यस, मनीष पाटील सर ओव्हर टू यू. पंढरी शक्त पडके बिगडवाला बिलगड चकडेवाला. 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 चला, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. दत्ताई स्पोर्ट्स एक सामना बाकी आहे. चला फास्ट, कारण आता हळूहळू अंधार पडू शकेल. या मैदानावर अजून एक सामना पूर्ण करायचा आहे. आता ऋतिक रोशनला सुद्धा खेळावं लागेल आणि करण अनिकेतला सुद्धा खेळावं लागेल. करण नाही आहेत का? करणला लागले तर अमेय अनिकेतला खेळावं लागेल. चला, लागा कामाला. पण चांगलं टार्गेट सेट केले, नो डाऊट. जबरदस्त खेळ मितेशचा पहिला, तितकाच चांगला खेळ आपण भूपेंद्रचा पाहिला. सूरजने शेवटच्या षटकावर भाव खाल्ला. तर ओव्हरऑल एक ग्रेट परफॉर्मन्स दत्ताई स्पोर्ट्स या संघाचा आपण पाहिला. 59 धावा त्यांनी पूर्ण करून 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. डिका स्पोर्ट्सवर आपण मागच्या डावाच्या हायलाईट्स पाहत आहेत. म्हणजे प्रेक्षक जे उशिरा आलेले आहेत त्यांनासुद्धा झटपट तो डाव पाहायचा असतो. त्यासाठी तुम्हाला रिवाइंड करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला बसल्या बसल्या हायलाईट पाहायला मिळेल त्या डावाची. तर ही खूप चांगली कामगिरी सूरज जाधव यांची आपण पाहतोय. अपडेटर आहेत डिका स्पोर्ट्सचे. आकाश आमचे कॅमेरामॅन आहेत. हां, आमचे पंचांची भूमिका खूप उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यांनी खूप चांगली कामगिरी सातत्याने केलं आहे. आज सकाळी अशोक राऊतचा जो अनुभव आम्ही ऐकला, अशोक राऊत सरांचा, खरंच स्मरणात राहिलेला आहे. अशोक क्रिकेटचे अनुभव खूप महत्त्वाचे असतात. जुनं क्रिकेट कसं खेळलं जायचं आणि आता आधुनिकता क्रिकेटमध्ये कशी आलेली आहे. क्रिकेटपटूंना आता काय मिळते आणि जुन्या क्रिकेटपटूंना काय मिळत नव्हतं, त्यावर आमची डिबेट चालू होती. आणि खरंच खूप संघर्ष जुन्या क्रिकेटपटूंनी केला आहे. जे त्यांना मिळायला पाहिजे होतं ते त्यावेळेला त्यांना मिळालं नाही आहे, ती खंत त्यांच्या मनामध्ये आहे. पण तरी देखील ते क्रिकेटशी जुडून राहिलेले आहात, हे देखील एक महत्त्वाची बाब आहे. आणि त्याचमुळे जर क्रिकेट तुम्हाला काही देते तर त्याचा नक्कीच तुम्ही योग्य तो वापर केला पाहिजे. तर 2 बॅटर्स अनिकेत आणि चिन्मय मैदानाच्या आतमध्ये 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी पोहोचत आहेत. ससूनगर क्रिकेट क्लब संघाला एका मोठ्या रन चेसला सामोरं जावं लागते. 15च्या गतीनं धावांचा पाठलाग करावा लागेल. आणि त्याचमुळे आता पाहूया, हा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर जोफ्रा आर्चर ऑफ दत्ताई स्पोर्ट्स म्हणजेच बॉलिंग ट्रॅकवर नीरज आपण पहिल्या क्रमांकासाठी पाहतोय. मागच्या सामन्यातसुद्धा पहिल्या षटकाची हाताळणी त्यांनीच केली होती. आपण मागच्या सामन्याचा आढावा घेतला ससूनगर क्रिकेट क्लबचा. तर एक चांगला खेळ फलंदाजीचा आपण पाहिला, चांगला खेळ देवेंद्र म्हात्रे यांचा गोलंदाजीचा आपण पाहिला. ससूनगर संघाने 2023-2024 अभिमन्यू चषकामध्ये उपविजेतेपद पटकावलं होतं. चांगला खेळ मागच्या 2 वर्षांमध्ये त्यांनी अभिमन्यू स्पोर्ट्सच्या वतीनं जो चषक होता त्या ठिकाणी सलग 2 वर्ष उपविजेतेपद त्यांनी जिंकले. आणि आता आपण रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र या स्पर्धेचा आढावा घेतला, श्रद्धांजली चषक 2024. तर त्यांनी उपविजेतेपद तेव्हासुद्धा
प्राप्त केलं होतं. अजिंक्य स्पोर्ट्स रूपचंद्र साहेब चषकामध्ये त्यांनी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस जिंकलं होतं. तर मॅच होत होते. बॉलिंग ट्रॅकवर नीरज, स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अनिकेत. ताकद आहे अनिकेतकडे पण जास्त एलिव्हेशन मिळालंय. बॉल जातोय मिड ऑनला. क्षेत्ररक्षकाने थोडीशी विचारांची घालमेल होती, कॉल चुकला. 4 क्षेत्ररक्षक झेलसाठी पुढे सरसावले होते पण चौघांना मात्र तो झेल पूर्ण करता आला नाही आणि त्यामुळे कॅच ड्रॉप झालेले आहे. अभिमन्यू स्पोर्ट्स चुचंद्र आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये सलग 2 वर्ष उपविजेतेपद. आमदार चषक 2023 ऑपोजिट टीम होती वसई कुवेवाडा आणि श्रद्धांजली चषक 2024 मध्ये ऑपोजिट टीम होती टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार करण पाटील यांनी जिंकला होता. ते आज दुखापतग्रस्त आहेत. डोळ्यांना दुखापत झाले पण असो, त्यांची जागा भरून काढण्यासाठी इतर फलंदाज तर प्रयत्न करणारच आहेत. ज्यामध्ये खरंच एक चांगला खेळ चिन्मयचा आपण पाहिलाय. छोटा पॅकेट बडा धमाका, त्यासाठी त्यांना ओळखलं जातं. स्ट्रायकर एंडला चिन्मय आहेत. धावसंख्या पाहायला मिळते झाली 1. पुढचा बॉल नीरज. फुलटॉस बॉल, छोटा पॅकेट बडा धमाका. आत्ताच मी उल्लेख केला. फुलटॉस बॉलला केलंय काऊकोन सीमारेषा पार, कडक षटकार. चिन्मयने धावसंख्या पोहोचते 7 वर. पुढचा बॉल नीरज. क्रॉस बॅटेड खेळलाय हा बॉल. गॅप मधून बाहेर काढायचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला. सिंगल कंप्लीट केली जाते. धाई गडबड करत नाहीये फलंदाज. अनिकेतला सुद्धा ठाऊक आहे की दोघांचं खेळपट्टीवर थांबून राहणं आवश्यक आहे आणि म्हणूनच तो कॉल त्यांनी नाकारला. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 8 वर. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 21. आता 60 पैकी 8 पूर्ण केल्यात. बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल येतोय हा डॉट बॉल. बघा, जो चेंडू तुमच्या आवाक्यात आहे तो तुम्हाला अटेम्प्ट करावाच लागेल. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 20 चेंडू आणि आवश्यकता आहे अजूनही 52 धावांची. 20 बॉल्स अँड 52. थोडासा हेवी चेस. बॅटच्या एजला कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण बरोबर पूर्ण झालंय. बॅटिंग एंडला अचूक एंडला थ्रो. एक सिंगल पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल बाकी आता या षटकातला. एक षटकार जरूर आलेला आहे पण त्यानंतर वचक गोलंदाज नीरजची पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म द विकेट. धावसंख्या थांबली आहे 9 वर. चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा बॅकलिपला खाली घेतलं. सरळ बॅटचा वापर करताना बॉलला खेळलं मिड ऑफला. एक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जिंकण्यासाठी 50 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 50 धावा. 18 बॉल्स अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन ससूनवगर क्रिकेट क्लब. यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ससूनवगर या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी सन्माननीय नितीनजी ठाकूर व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहे आणि त्याचमुळे आता पाहूया ती ऊर्जा ससूनवगर संघाला मिळते का. सन्माननीय नितीनजी ठाकूर यांची वेलकम सर. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 50 ची. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर भूपेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 55 डावीकडून स्टार्ट घेईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अजूनही चिन्मय, ज्यांच्या वतीने एक षटकार या डावातला खेचला गेलेला आहे आणि एक खिचून चालणार नाही. एक घास खाऊन पोट भरणार नाही. आता सातत्याने ते फटके द्यावेच लागतील ससूनवगर क्रिकेट क्लब संघातील एकूण एक फलंदाजांना. क्रॉस बॅटेड खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप. सोपा झेल कठीण बनवला आणि त्याचमुळे 2 धावांचा फायदा सुद्धा झालाय ससूनवगर क्रिकेट क्लबचा. नितीन ठाकूर यांच्याकडून बक्षीस आहे. बॅक टू बॅक 3 षटकार खेचले तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे नितीन ठाकूर यांच्याकडून ससूनगर क्रिकेट क्लबला. लगातार 3 षटकारांसाठी नितीनजी ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आहे टीम ससूनगर क्रिकेट क्लबला. धावसंख्या पोहोचते 12 वर.
ऑफस्टमच्या बाहेर सरकले, शफल झाले, बॉल डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल मिळेल, ती सिंगल असेल लेग बायची. एकदा वाढते धावसंख्या पोचते 13, जिंकण्यासाठी 47ची गरज आणि बॉल शिल्लक आहे 16 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. आत्ताच प्रयत्न केले नाही तर नंतर कितीही प्रयत्न केलेत तर मग फायदा होणार नाही, त्यामुळे आताच ते प्रयत्न करावे लागतील ससूनगर क्रिकेट क्लबला. पुढचा बॉल भूपेश, चकवा देणारा बॉल, धीम्या गतीचा बॉल, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, योग्य व्हेरिएशन गोलंदाज भूपेश हाताळतोय. डॉट बॉल येतोय, 3 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज भूपेशने. धावसंख्या झाले 13, जिंकण्यासाठी 47ची गरज. बॉल शिल्लक 15 चेंडू 47 धावा. पुढचा बॉल भूपेश, चांगला बॉल, पुढे सरकले होता. स्ट्रोक येताना इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. बॉल जातोय गल्लीमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतेत बॉलवर, तोपर्यंत लेग बायची एक धाव. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 14. याकडेवर गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जर ती पद्धत योग्य असली तर मग उत्तर अचूक मिळेल, पण पद्धत चुकली तर मग कितीही प्रयत्न करा तो उत्तर तुम्हाला योग्य मिळणार नाही. आणि त्यामुळे आता प्रयत्नांची पराकाष्ठा तर दिसते पण पर्याय योग्य वापरले जात नाही आहेत ससूनगर क्रिकेट क्लबच्या वतीनं. ऑनसाइड आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, 2 पोहोचतायत पण पाहूया बॉल कॅरी होतोय, फलंदाज बाद होतोय, धक्का पहिला बसतोय, चिन्मयला परतावं लागतंय. पहिला विकेट डाऊन ससूनगर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद पोहोचतायत. बॉल शिल्लक आहे 13 आणि 13 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे अजूनही 46 धावांची. तर आस्किंग रन रेट वाढत चाललेला आहे आणि तो जर असाच वाढत राहिला मग शेवटच्या षटकावर तो प्रयत्न कमी पडेल. रिक्वायर्ड रन रेट 19.71चा आणि आता करंट रेट आहे 7.64चा. त्यामुळे मोठी तफावत आहे करंट रन रेट आणि आस्किंग रन रेटमध्ये. क्रॉस बेटेड खेळले आहेत अलॉंग द ग्राउंड. बॉल पोचतोय धीम्या गतीनं डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 45 धावा. 12 balls and 45 runs required to win ससूनगर क्रिकेट क्लब. शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 छम. थँक यू. नवीन बॉलर बॉल ट्रॅकवर येत आहेत प्रियांशू. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत आणि आता ससूनगर क्रिकेट क्लब संघ अडचणीत तर सापडलेला आहे पण घाबरून चालणार नाही. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. त्याचमुळे न घाबरता खेळावं लागेल. या मोठ्या चेसला सुद्धा तुम्हाला फेस करावं लागेल. आणि पाहूया तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये हर्षदच्या वतीनं पाहायला मिळतोय का अनिकेतच्या वतीनं ती साथ मिळते का. पहिला बॉल प्रियांशूचा अराउंड विकेट. अँगलचा वापर योग्य आहे. पिचिंग खूप चांगली हाताळलेली आहे. सुरुवात या षटकाची डॉटने होते आणि त्याचमुळे आता दडपणांमध्ये अजून जास्त वाढ होते आणि आता प्रेशर बिल्टअप होतोय हळूहळू टीम ससूनगर क्रिकेट क्लबवर. संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन तर चालणारच नाही. प्रियांशू अराउंड विकेटनं रनअप मिस्टेक त्याचमुळे परत येतोय. एक पाऊल महत्वाचं आहे. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल अचूक पायरीवर पडलं पाहिजे आणि तेच सध्याच्या घडीला ससूनगर क्रिकेट क्लब या संघातील एकूण एक फलंदाजांना करायचंय. कारण आता टेम्परामेंट न दाखवता अटॅकिंग रोल द्यावा लागेल फलंदाजाला. शफल झाले पण शफल होताना सुद्धा काही तत्व फलंदाजांना पाळावी लागतात. त्यांचा विसर फलंदाजाला पडला या अगोदर चिन्मयला सुद्धा आणि आता हर्षदला सुद्धा.
अनिकेत अजूनही नॉनस्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांच्या वतीनं फक्त 2 धावांचं योगदान मिळालंय 5 चेंडूंमध्ये. हर्षद यांच्या वतीनं 3 चेंडूत 1 धाव. धावसंख्या 15 जिंकण्यासाठी 45 ची गरज. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. उंच उडी घेऊन बॉल कॅप्चर केला जाईल, तोपर्यंत पूर्ण केली जाते. फक्त एक सिंगल. धावसंख्या पोहोचते 16 वर. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत फक्त 9. म्हणजेच प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवावाच लागेल, मग हवाई मार्गे किंवा जमिनी मार्गे, पण तो बॉल प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल ससूनगर क्रिकेट क्लबला. खडे खडे हा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची रुबिकट घेऊन बॉल मागे जाईल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय सर्कलच्या आतमध्ये, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. एखादा विछवण आणि धावसंख्या पोहोचते 17. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8. 6चा पाडा बोलावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि मला असं वाटतं 6चा पाडा प्रत्येक क्रिकेटपटूला येतोच. आवडीचा क्रमांक तोच आहे जर तुम्ही फलंदाज आहात. पण इतका चांगला बॉल त्यांनी हाताळला, मग बॅकलिफ्टचा वापर करूनही बॉल व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाहीत फलंदाज. तोपर्यंत बायची 1 धाव मिळते. 1 धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 चेंडू आणि 42 धावा. म्हणजे आता गणित थोडं सोपं आहे. तुम्हाला भागाकार सुद्धा येत असेल. 7 चेंडू 7 षटकार तरच टार्गेट अचीव केलं जाऊ शकते. 7 चेंडू 7 षटकार खेचावे लागतील ससूनगर क्रिकेट क्लबला. गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी केली. नीरजचं षटक 10चं होतं. भूपेंद्रचं भूपेश षटक 3चं होतं. आडव्या बॅटनं खेळलेत. बॉल हवेत आहे मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. या अगोदर आपण गाणं ऐकलं पाटलांचा बैलगाडा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज घालतोय 6चा पाडा षटकार. सहा एके 6 म्हणजे अजूनही आवश्यकता आहे 6 चेंडू 36ची. संदीप सर असे कित्येक किस्से रंगलेले आहेत. 6 चेंडू 6 षटकार येतात. जसा आपण उल्लेख केला, गौतमलाच गंभीर करून टाकलं होतं जितेशने. 6 चेंडू 6 षटकार ठोकून नारंगीच्या मैदानावर, नारंगीच्याच विरोधात. त्याचमुळे आता तोच विक्रम करण्याची गरज येऊन भासलेली आहे टीम. ठाकूर साहेब 6 षटकार आले तर काय, 6 चेंडू 6 षटकार आले तर 5,000 रुपये. बघा तुमच्यासाठी मी थोडा वशील लावलेला आहे. ठाकूर साहेब तुम्हाला 5,000 रुपये देतील जर 6 चेंडूवर 6 षटकार आले तर. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे ससूनगरवरचं. पहिला बॉल आणि पहिला आलाय. बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. वेट फॉर इट. मॅच इज स्टिल ऑन. असं वाटतंय की सर्व काही संपलेलं आहे. त्यावेळेसच कुठली तरी सुरुवात होत असते आणि ती सुरुवात आहे आक्रमकतेची, ती सुरुवात आहे संघर्षाची, ती सुरुवात आहे प्रतिष्ठा जपण्याची आणि ती सुरुवात आहे एका नवीन विक्रमाची. आणि त्याचमुळे आता पाहूया तो विक्रम नोंदवला जाईल का. 6 चेंडू 6 षटकारांची गरज असताना पहिला बॉल या 4थ्या षटकातला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर उडवलाय. 5 चेंडू 30ची गरज. ऑन साईडला बॉलला ड्राईव्ह केलंय. आहे क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला. एक सिंगल कंप्लीट केले. चालत चालत 1 धाव पूर्ण करून स्ट्रायकर एंडला फलंदाज पोहोचतायत आता अनिकेत. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. 4 चेंडू 29 धावांची गरज. दिनेश परमार सुद्धा काहीतरी नवीन प्रोजेक्टवर काम करतायत. नक्कीच त्यांच्या वतीने सुद्धा पुढच्या 2 महिन्यांमध्ये एक नवीन प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. तर डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. राऊंड विकेट. हो आडव्या बॅटने लपेटले बॉल. काऊ कोण सीमारेषा पार. नाही थांबणार. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार ससूनगर क्रिकेट क्लब संघ. तेच सांगतोय. खेचतो षटकार फलंदाज अनिकेत. होते वाढ. धावसंख्या पोहोचते 37. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट.
चकवा देणारा बॉल, पाय चालत नाही आहे आणि पाय चालले नाहीत मग धावा सुद्धा मिळणार नाहीत. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 37 जिंकण्यासाठी अजूनही 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. 2 balls and 23 runs required to win. चांगली लढत अपेक्षित होती खरं तर. सुरुवात जितकी चांगली झाली नाही पण शेवट चांगला होतोय. खरं तर दूर आहे ससूनगर क्रिकेट क्लब पण शेवटच्या षटकामध्ये एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22ची गरज आहे. सुरुवात या षटकाची जबरदस्त राहिली होती पण आता सामना संपलेला आहे आणि या सामन्याचा निकाल जातोय दत्ताई स्पोर्ट्स समितच्या बाजूने. चला दोन्ही दत्ताळीचे संघ म्हणजे पत्तू पॅकर्स अंकुशपती दत्ताळी वर्सेस दत्ताई स्पोर्ट्स समित. दोन्ही कॅप्टन्सनी टॉससाठी या. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि सामनावीरचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत आणि सामनावीरचा पुरस्कार आपण मूल्यांकन करतोय आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देऊच. आणि मितेश ठरतायत मॅन ऑफ द मॅच आणि करूया आपण टॉस. 2 संघादरम्यान सामना खेळला जाईल. अंकुश स्मृती पत्तू पॅकर्स दत्ताळी वर्सेस दत्ताई स्पोर्ट्स समित. थँक्यू. चला आपण टॉस हर्षद टॉसची प्रक्रिया पूर्ण करा. नितीन ठाकूर सन्मान्य नितीन ठाकूर सेवाईच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल घेतोय. सामना 4 षटकांचा आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आणि पाहूया त्या ठिकाणी दोन्ही दत्ताळीचे संघ आहेत. एकाबद्दल दत्ताई स्पोर्ट्स समित, एकाबद्दल पत्तू पॅकर्स अंकुशपती दत्ताळी. हेड ऑर टेल? चला निखिल बोलतील. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. निखिलने नाणेफेक जिंकली आणि आता पाहूया निर्णय काय घेतात. आता ते विचारतील का बघा तुम्हाला काय पाहिजे सांगा त्याला. चल निखिल काय? गोलंदाजी निवडलेली. चला जास्त वेळ घेऊ नका कारण आपण फेअर गेम प्ले करणार आहोत आणि वेळ घेऊ नका प्लीज. 20-20 मिनिटांमध्ये तुम्हाला दोन्ही डाव संपवायच्या. 4 षटकांचा सामना असेल. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे पत्तू पॅकर्स अंकुशप्रीत दत्ताळी या संघाने आणि फलंदाजी करायची आहे ती म्हणजेच आणि खरं तर समित दत्ताळी स्पोर्ट्सला फलंदाजीच हवी होती त्यांना मिळाले. समालोचक कक्षामध्ये करू याबद्दल ऐकूया 2 समालोचकांचा आवाज. यशवंतजी ठाकूर उपस्थित असतील आणि साथ देतील संदीपजी गावण. आपण आहात डीका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय ससूनगर चषक 2025. थँक्यू. ह्या मॅचचा नुकताच संपलेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी आहे तो आपण पुढे देणार आहोत. परंतु काय चांगली सुरुवात झाली पहिल्या दिवसाची. आज राष्ट्रगीत राष्ट्रगान न घेताच महाराष्ट्राचं राज्यगान आपण बघितलं. आदरणीय सन्मान्य महाराष्ट्राचे लोकप्रिय समाजसेवक विजय शेठ गोविंद शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. खूप चांगलं काम त्यांनी समाजाच्या हितार्थ आतापर्यंत केलं आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा आपण बघितला होता. अभिमान वाटतं या महाराष्ट्राचा कारण आपली जन्मभूमी आपली कर्मभूमी ही महाराष्ट्राचं आहे. खऱ्या अर्थाने पूर्वी जर आपण बघितलं तर गुजराती बड्या व्यापाऱ्यांचं